नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण अभ्यासाला लागू भविष्य घडवू याविषयी चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र चाटे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. सर मागील 38 वर्षांपासून चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत करतात. चाटे कोचिंग क्लासेसचा लाभ आतापर्यंत 13 लाख विद्यार्थ्यांनी घेतलाय. मच्छिंद्र चाटे सर 10वीला गुणवत्ता यादीत तिसरे आणि मागासवर्गीय म्हणून राज्यात प्रथम आले होते. सरांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, परंतु त्यांनी नोकरी करण्याऐवजी विद्यार्थी घडवणे हे ध्येय मानलं. चाटे सरांनी आतापर्यंत बिनधास्त, चिमणी पाखरं, घरट्या सारं काही आणि मेनका उर्वशी या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषेत देखील चित्रपट तयार केलेत. चाटे सरांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध युट्यूब चॅनल देखील आहेत. या 3 युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि ऑनलाईन स्वरूपात शिक्षण देखील देतात. विद्यार्थ्यांच्या मनात त्यामुळेच शिक्षणाची आवड देखील निर्माण झाली आहे. सर, आतापर्यंत जसं मी आत्ताच म्हटलं 13 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलंय आणि आता तर ऑनलाईन स्वरूपात देखील आपल्याला शिक्षण देता येतं, ते म्हणजे तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर आपल्या या युट्यूब चॅनल बद्दल सगळ्यात आधी आम्हाला काय सांगाल? माझे 3 युट्यूब चॅनल आहेत. एक मच्छिंद्र चाटे मराठी युट्यूब चॅनल, दुसरा मच्छिंद्र चाटे इंग्लिश युट्यूब चॅनल आणि तिसरा मच्छिंद्र चाटे हिंदी युट्यूब चॅनल. मित्रांनो, याच्यामध्ये जे मराठी आणि हिंदी चॅनल्स आहेत, मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल आणि मच्छिंद्र चाटे हिंदी यूट्यूब चॅनल, या 2 चॅनलवर मी 2 प्रकारचे एक विशिष्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. मराठीमध्ये व्हिडिओचं नाव आहे अभ्यासाचा राजमार्ग. मित्रांनो, प्रत्येक मुलाला अभ्यास का करायचा आणि अभ्यास कसा करायचा आणि तुला काय वाटतं, तुझ्या अडचणी काय आहेत, ह्या कशा दूर करायच्या, यासाठी मार्गदर्शनाची प्रचंड गरज असते. आणि ही गरज कशी असते तर ह्या गोष्टी मी या अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेमध्ये विद्यार्थी आणि पालकांना फार व्यवस्थित समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक लहान मुलगा होता, 5-6 वर्षाचा, KGचा क्लास, आणि त्या मुलाला मॅडम बेरीज शिकवत होत्या आणि विचारलं त्यांनी की तुम्हाला बेरीज समजली का? तर मुलं म्हटले हो समजली. मग एका मुलाला उभं केलं आणि त्याला प्रश्न विचारला की तुला बेरीज समजली का? तो म्हटला हो मॅडम, मला समजलं, व्यवस्थित समजलं. तर मग म्हटली मी तुला प्रश्न विचारू का? तो मुलगा म्हटलं विचारा मॅडम. मग मॅडमने त्याला प्रश्न विचारला की असं गृहीत धर की मी तुला एक सफरचंद दिलं, मी तुला आणखी एक सफरचंद दिलं आणि मी तुला आणखी एक सफरचंद दिलं, तर आता तुझ्याकडे किती सफरचंद झाली? मुलगा चटकन म्हटला मॅडम 4 सफरचंद झाली. मॅडमने पुन्हा प्रश्न रिपीट केला की एक दिलं, एक दिलं, आणखी एक दिलं, आता किती झाली? पुन्हा मुलगा म्हटला 4 सफरचंद झाली. मॅडम गडबडल्या की हा कसं बोलतोय असं. मग त्यांनी शिपायाला मार्केटमध्ये पाठवलं आणि सफरचंदच मागवून घेतले आणि त्याच्या जवळ गेल्या आणि म्हटलं हे बघ, हे तुला 1 सफरचंद दिलं, हे आणखी 1 सफरचंद दिलं आणि हे आणखी 1 सफरचंद दिलं, आता तुझ्याकडे किती सफरचंद झाली? तो म्हटला मॅडम 4 सफरचंद झाली. मॅडम म्हणे असं कसं गडबडीत, मोज बरं. मग त्यांनी मोजायला सुरुवात केली, 1, 2, 3 आणि पर्स उघडली आणि 1 सफरचंद काढून ठेवलं. मॅडम हे 4थं सफरचंद. कथा फार छोटीशी आहे, पण ह्या कथेमध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे आणि हा अर्थ मला आजच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. कथा लक्षात घेतली तुम्ही की त्या मुलाजवळ एक 4थं सफरचंद आहे आणि शिक्षिका 3 सफरचंदांचा प्रश्न विचारतायत आणि तो 4 उत्तर देतोय. ही गडबड आहे. ही गडबड आपल्या बाबतीत आहे की एक आई जेव्हा तिचा मुलगा बालवाडीच्या शाळेत जातो तेव्हा त्याला भूक लागेल, मग त्यांनी इकडं तिकडं कुणाला मागायचं म्हणून आई 1 सफरचंद त्याच्या बॅगमध्ये ठेवते आणि त्याला सांगते की बेटा तुला जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा तू सफरचंद खा, म्हणजे तुझी भूक कमी होईल. मित्रांनो, आम्ही सगळे
त्या बालकासारखेच आहोत. आम्हाला कोणीतरी इथं पृथ्वीवर पाठवलेलं आहे आणि पृथ्वीवर पाठवताना आमच्या सोबत काय काय दिलेलं आहे हे कुणालाच माहिती नाही. आमच्या सोबत आम्हाला एक मजबूत शरीर दिलेलं आहे, आमच्यासोबत एक जबरदस्त मन दिलेलं आहे आणि आमच्याजवळ एक जबरदस्त मेंदू दिलेला आहे किंवा बुद्धी दिलेली. तर आमच्यासोबत परमेश्वरांनी जन्म देताना आम्हाला मजबूत शरीर, मन आणि बुद्धी ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे आपलं परमेश्वराकडून मिळालेलं 4थं सफरचंद आहे. जगात कुठलाही विद्यार्थी ढ नसतो. तो अभ्यासामध्ये मागं पडतो कारण त्याला अभ्यास कसा करायचा हे कुणी समजावून सांगितलेलं नाही. ज्या मुलांना अभ्यास कसा करायचा हे समजतं ती मुलं त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी प्रगती करतात. मित्रांनो, मुंबईमध्ये मी क्लासेस चालवत असताना 2001 ते जवळजवळ 2010-12 पर्यंत 10 म्हणजे असे काही विद्यार्थी निवडले की जे विद्यार्थी शाळांनी 9वीत नापास केलेले होते आणि ते 17 नंबरचा फॉर्म भरून माझ्याकडून 10वीच्या परीक्षेला बसत होते. आणि त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी 9वीत गणितात नापास झालेले असताना 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणितात 150 पैकी 150 मार्क मिळवण्याचा पराक्रम केलेला आहे. तर मित्रांनो, तुमच्याजवळ प्रत्येक गोष्ट आहे. प्रत्येकाने स्वतःला तपासून पाहायचं की तुम्हाला शरीरात काही कमी आहे का? नाही. तुम्ही व्यवस्थित चालू शकता ना? हो. तुम्ही व्यवस्थित बोलू शकता ना? हो. याचाच अर्थ तुम्ही व्यवस्थित अभ्यास पण करू शकता आणि तुमची गुणवत्ता पण दाखवू शकता. फक्त एक अडचण येते की होत नाही, टाळाटाळ होते. मला जमत नाही ही सबब मी करतो, त्याच्याकडून करून घेतलं की त्याला विश्वास येतो. मित्रांनो, अनेक जण आहेत की ज्यांनी सुरुवातीला विरोध केला होता की मला हे जमणार नाही, मला हे जमणार नाही, पण खरोखर करायला लावलं की तो करतो. मी माझ्या क्लासेसच्या माध्यमातून आतापर्यंत जे विद्यार्थी आले त्यांच्यावर त्यांच्या अभ्यासामध्ये प्रचंड प्रगती तर करून दाखवलीच. पण आता असं वाटतं की चला, आज एक नवा काळ आलेला आहे आणि डिजिटलायझेशनचं युग आहे आणि मुलांपर्यंत पोचणं आपल्याला गरजेचं आहे आणि आपण मुलांमध्ये जाणीव करून दिली पाहिजे की मुलांनो, तुम्ही कमी नाहीत, तुम्ही दुर्बल नाहीत, तुमच्याजवळ जबरदस्त गोष्टी आहेत. त्याला 4थं सफरचंद म्हणा की त्याच्यामध्ये तुम्ही शरीरानं मजबूत आहात, बुद्धी आहे, मन आहे आणि ह्या 3 गोष्टींची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतलीत तर कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही फार मोठं यश मिळवू शकता. आणि या पद्धतीचं माझं जे काही व्हिडिओ आहेत, अभ्यासाचा राजमार्ग, हे 25 व्हिडिओ मी मराठीत प्रसारित केलेले आहेत आणि 20 व्हिडिओ हिंदीमध्ये प्रसारित केलेले आहेत. तर हे व्हिडिओ जे विद्यार्थी आणि पालक मन लावून पाहतील त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये, जीवनामध्ये आणि त्यांच्या एकूण वागण्यामध्ये फार मोठं परिवर्तन घडून येऊ शकतं. आणि म्हणून मी हे 3 चॅनल सुरू केलेले आहेत. तर त्याबद्दल ही माहिती. अगदीच, तुम्ही तुमच्या YouTube चॅनल बद्दल सांगितलं आणि आत्ताच तुम्ही अभ्यासाचा राजमार्ग नेमका कसा याबद्दलही सांगतायत. अभ्यास विद्यार्थ्यांनी नेमका कसा करावा आणि त्याची सुरुवात विद्यार्थ्यांनी कशी करावी याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हे सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुमचा पाया मजबूत असला पाहिजे. आणि अभ्यासाचा पाया काय असतो? तर मित्रांनो, अभ्यासाचा पाया असतो त्या मुलाचं आपल्या आईवडिलांवरील प्रेम. मला 2 व्यक्ती फार आवडतात. एक साने गुरुजी. साने गुरुजींच्या 2 ओळी आहेत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि दुसरं एक हे आहे की पोथी पडपड जगमुआ, पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम के, पडे सो पंडित होय. ह्या 2 संतांनी जगाचं पूर्ण ब्रह्मज्ञान आपणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलाही विद्यार्थी, जो विद्यार्थी आपल्या आईवडिलांवर प्रचंड प्रेम करतो, तो विद्यार्थी अभ्यासामध्ये फार मोठी प्रगती करतो. आणि त्यामुळे मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायचा असेल तर विद्यार्थ्यांना, कारण विद्यार्थी लहान मुलगा आहे, त्याचं जग हे त्याचे आईवडील आहेत आणि तो जेव्हा आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो तेव्हा तो अभ्यासावर प्रेम करतो, अभ्यासात पुढे जातो. अनेक उदाहरणं याच्यामध्ये बघा की शिवाजी महाराज
शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले कारण त्यांचं त्यांच्या आईवर फार प्रेम होतं. जर शिवाजी महाराजांचं आईवर फार प्रेम नसतं तर हिंदवी स्वराज्य कधीही घडलं नसतं. किंवा जे काही मोठमोठी ग्रेट माणसं आहेत, थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण दिलं जातं की थॉमस अल्वा एडिसनचं आपल्या आईवर फार प्रेम होतं. थॉमस अल्वा एडिसनचं आपल्या आईवर प्रेम नसतं तर त्यांनी एवढे शोध लावलेच नसते. तसं अनेक व्यक्तींचा अभ्यास करा, ग्रेट पर्सनॅलिटींचा अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल की मुलांचं आईवडिलांवर फार प्रेम असलं पाहिजे. एक उदाहरण बघा, अमिताभ बच्चनचं आपल्या आईवडिलांवर फार प्रेम होतं. आणि जर अमिताभ बच्चनचं आपल्या आईवडिलांवर प्रेम नसतं तर अमिताभ बच्चन एवढे मोठे स्टार होऊच शकले नसते, जीवनात एवढं यश मिळवूच शकले नसते. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की जर मला अभ्यासात प्रगती करायची असेल तर माझा पाया मजबूत पाहिजे. आणि अभ्यासाचा पाया मजबूत असणं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं आपल्या आईवडिलांवर प्रचंड प्रेम असणं. मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्गमध्ये पहिल्या एपिसोडमध्ये किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट फार व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे आणि विद्यार्थी पालकांनी हे व्हिडिओ अवश्य पाहावेत. अगदीच. या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून अभ्यास नेमका का करावा आणि कसा करावा हे तर तुम्ही सांगितलंय. मात्र युट्यूबवर विद्यार्थी ते पाहतात, प्रत्यक्षात त्याचा त्यांना किती फायदा होतो आणि विद्यार्थी काही तुम्हाला प्रतिक्रिया देतात का की सर आम्ही व्हिडिओ पाहिला आणि आम्हाला खूप आनंद झाला, आम्ही खूप काही शिकलो? त्यांच्या प्रतिक्रिया यूट्यूबमध्ये खाली कॉमेंटमध्ये असतातच, हजारो प्रतिक्रिया आहेत आणि मान्य करतात की सरांनी फार व्यवस्थित समजावून सांगितलं. मित्रांनो, एकदा तुमच्या आईवडिलांवर प्रेम असलं की तुम्हाला संकटातले सगळे मार्ग सापडतात. विश्वास ही फार मोठी गोष्ट असते की तुमच्या आईवडिलांवर प्रेम आहे म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास आहे, तुमचा परमेश्वरावर विश्वास आहे. तुमचा स्वतःवर विश्वास असला की हो, मला परमेश्वराने शरीर चांगलं दिलेलं आहे, मला मन चांगलं दिलेलं आहे, मला बुद्धी चांगली दिलेली आहे, ह्या गोष्टीवर पण तुमचा विश्वास बसतो आणि तुम्ही अभ्यासाला लागता. एकदा अभ्यासाला लागला मनुष्य की त्याला काहीही अवघड नाही, तो प्रचंड यशस्वी होऊ शकतो. आपण सरांकडून अधिकही मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र चाटे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायला हवी आणि त्यानंतरच पुढे त्यांना आयुष्यामध्ये जे मिळवायचंय ते मिळवू शकतात आणि यासाठी तुमचं जे युट्यूब चॅनल आहे ते त्यांना फार मदत करतं. केवळ मराठी नाही तर इंग्रजी आणि हिंदी भाषेत देखील आपले युट्यूब चॅनल्स आहेत, तर याबद्दलही काय सांगाल? मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्य अवलोकन करत असतो, पाहत असतो आणि शिकत असतो. पालकांसाठी मी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतो की पालकांनो, मुलं ते नाहीत करत जे तुम्ही त्यांना सांगता, मुलं ते करतात जे तुम्ही करता. मुलं अवलोकनानं शिकत असतात, ऑब्झर्वेशननं शिकत असतात. समोरचा माणूस जे करतो तसं तो करण्याचा प्रयत्न करतो आणि हा शिक्षणाचा सगळ्यात सरळ रस्ता असतो. म्हणजे बघा, भाषा कुणी कुणाला शिकवत असतं का लहानपणी? शाळेत गेल्यानंतर पुढं शिक्षण येतं. आता माझा नातू 4 वर्षाचा आहे, पण इतकं व्यवस्थित बोलतो. त्याला कुणी शिकवलेलं नाही की चल तुला आता मराठी शिकवतो किंवा तुला इंग्रजी शिकवतो, पण ऑब्झर्वेशननं तो शिकला. मित्रांनो, जेव्हा आम्ही ग्रेट माणसांची उदाहरणं ऐकतो किंवा त्याच्यावर काहीतरी विचार करतो तेव्हा एका अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन घडत असतो, आपण शिकत असतो. एक गोष्ट मला सांगायची की जे काही भारतामध्ये शिक्षण दिलं जातं, शालेय शिक्षण, हे फार ग्रेट आहे असंही नाही आणि फार वाईट आहे असंही नाही, पण एक गोष्ट फार महत्त्वाची की फार आवश्यक आहे. हे शिक्षण फार आवश्यक आहे. फक्त एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये की हे शिक्षण पुरेसं नाही का? कारण आणखी शिकायचं आहे. उदाहरणार्थ बघा, 10वी पर्यंत भारतामध्ये जे काही शालेय शिक्षण दिलं जातं तर गणित विषयामध्ये लॉगरिथम आणि घातांक ह्या गोष्टी व्यवस्थित शिकवल्याच जात नाहीत. ट्रिगोनोमेट्री व्यवस्थित शिकवली जात नाही. त्याच्यामुळं बराचसा भाग विद्यार्थी कच्चे राहतात. इतिहासाच्या बाबतीमध्ये कुठला तरी एखादा इतिहासाचा भाग तसाच सोडून दिलेला असतो किंवा बॉटनीसारख्या विषयामध्ये वनस्पतींबद्दल, अनेक वनस्पतींच्या लाईफ सायकलबद्दल काही माहितीच नाही. झुऑलॉजीमध्ये
पूर्वी फ्रॉग, अर्थवॉर्म वगैरे यांचं पूर्ण लाईफ सायकलची स्टडी असायची. आता ते काढून टाकलेले आणि आता मानवी शरीर हाच अभ्यासामध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामुळे झुऑलॉजीच्या मूलभूत संकल्पना, बायोलॉजीच्या मूलभूत संकल्पना, गणिताच्या मूलभूत संकल्पना ह्याच्यासाठी कुठेतरी आणखी जास्तीचं शिक्षण आणि गरज आहे, हे नक्की. पण मित्रांनो, आम्हाला जर ग्रेट पर्सनॅलिटीची उदाहरणं आमच्या समोर ठेवली गेली, एक छोटासा दोष भारतीय शिक्षण पद्धतीतला सांगतो की 50 वर्षापूर्वी जे काही शिक्षण महाराष्ट्रात दिलं जात होतं, भारतात दिलं जात होतं, आज सगळेजण एक मान्य करतात की फार चांगलं शिक्षण दिलं जात होतं. पण हे शिक्षण दिलं जात असताना जर आम्हाला शास्त्रज्ञांच्या जीवनकथा शिकवल्या असत्या तर आज या देशामध्ये अनेक शास्त्रज्ञ जन्माला आले असते. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही ग्रेट पर्सनॅलिटी, उदाहरणार्थ थॉमस अल्वा एडिसन बद्दल मी फार उशिरा वाचलं, किंवा सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल मी फार उशिरा वाचलं. आणि आता मी हे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ठीक आहे, एका पिढीला हा संस्कार मिळाला नाही, पण आता पुढच्या पिढीला आपण आईन्स्टाईनबद्दल सांगितलं पाहिजे, आपण थॉमस अल्वा एडिसनबद्दल सांगितलं पाहिजे, आपण अनेक शास्त्रज्ञांबद्दल सांगितलं पाहिजे, अनेक ग्रेट पर्सनॅलिटीजबद्दल सांगितलं पाहिजे. आणि आम्ही जेव्हा ग्रेट पर्सनॅलिटीजचा अभ्यास करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठे बदल व्हायला सुरुवात झालेली असते. एक साधं उदाहरण पहा. जर सुनील गावस्कर जर जन्माला आले नसते, सुनील गावस्कर जर क्रिकेटमध्ये एवढे प्रसिद्ध झाले नसते, तर सचिन तेंडुलकर आलाच नसता. आणि जर सचिन तेंडुलकर आला नसता तर विराट कोहली आला नसता आणि रोहित शर्माही आला नसता. आणि भारताची क्रिकेटची टीम 1975च्या अगोदर जशी होती तशीच राहिली असती. पण चांगली माणसं आली, लता मंगेशकर आल्या, मोहम्मद रफी आले, किशोर कुमार आले, अनेक मोठमोठे गायक आले. एक रूप म्हणजे रूप प्रतिरूपास जन्म देते असं विज्ञानाची एक शिकवण असतं, तसं एक व्यक्तीचा प्रभाव इतर व्यक्तींना घडवत असतो. आणि त्यामुळं ग्रेट पर्सनॅलिटीजची माहिती आपण अभ्यासली पाहिजे. आणि ही गोष्ट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ग्रेट पर्सनॅलिटी याच्यामध्ये सध्या मला माझ्या जीवनात मला भेटलेली माणसं असे मी एक 10 एपिसोड तयार केलेले आहेत. माझ्या जीवनातील काही आठवणी याचेही मी 10 एपिसोड तयार केलेले आहेत. आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊ शकता, मला भेटलेली माणसं यांचं तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता, माझ्या जीवनातील काही आठवणी ऐकू शकता. तसं आता मला फार लवकर मी ग्रेट पर्सनॅलिटी, जगातील ग्रेट पर्सनॅलिटीज, अनेक ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत की ज्यांच्याबद्दल भारतीय मुलांना माहिती पण नाही. आणि खास करून त्यातल्या काही पर्सनॅलिटीजबद्दल माहिती असायलाच पाहिजे होती. ह्याच्यामध्ये बघा स्पेन्सर आहेत, नंतर मग विल्यम जेम्स आहेत, ह्या अनेक लोकांबद्दल की ज्यांचा युरोपवर फार मोठा प्रभाव आहे, ज्यांचा अमेरिकेवर फार मोठा प्रभाव आहे. विल्यम जेम्सला तर फादर ऑफ अमेरिकन सायकोलॉजी असंच मानलं जातं. तसं या लोकांचा अभ्यास हा भारतीय मुलांनी केला पाहिजे. आणि ग्रेट पर्सनॅलिटींचा अभ्यास हा शिक्षणाचा फार महत्त्वाचा भाग असतो. आणि ती गोष्ट आपण शिक्षणामध्ये ॲड केली पाहिजे. आणि जे काही शिक्षणामध्ये कमी जास्त आहे ह्या गोष्टी आता येणाऱ्या काळामध्ये मुलं यूट्यूब पाहत आहेत, यूट्यूबवर सध्या मनोरंजनाला जास्त महत्त्व दिलं जाते. आणि ह्या गोष्टीला माझा विरोध आहे की यूट्यूबवर किंवा फेसबुकवर सगळ्यात जास्त महत्त्व हे शिक्षणाला दिलं जावं. आणि ज्या दिवशी हे शिक्षणाला महत्त्व दिलं जाईल तेव्हा येणाऱ्या पिढीमध्ये फार मोठे चमत्कार घडायला लागतील. आणि म्हणून मी जे हे 3 चॅनल सुरू केलेले आहेत, मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल, मच्छिंद्र चाटे हिंदी यूट्यूब चॅनल, मच्छिंद्र चाटे इंग्रजी यूट्यूब चॅनल, त्याच्यावर मुलांची एक मानसिकता बनवण्याचा प्रयत्न तर मी करतोच आहे, पण त्याचबरोबर गणितामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्याचा पण प्रयत्न करतोय. माझी अशी इच्छा आहे की जगामध्ये ऑलिम्पियाड एक्झाम्स घेतल्या जातात, वेगवेगळ्या विषयांच्या एक्झाम्स घेतल्या जातात, अनेक संस्था ह्या एक्झाम्स अरेंज करत असतात आणि आपल्या मुलांनी पण त्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. म्हणून मी मॅथ्सच्या ऑलिम्पियाडचे प्रश्नसुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या तिन्ही यूट्यूब चॅनलवर टाकत आलेलो आहे. आणि मुलांचा प्रतिसाद चांगला आहे, मुलं पाहतायत आणि मुलांना इंटरेस्ट निर्माण होतोय. आणि मग तिथं जे काही सोल्युशन्स वगैरे दाखवलेले असतात त्याच्याबद्दलच्या त्यांच्या खालच्या रिॲक्शन्स पण फार इंटरेस्टिंग आहेत. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनल्सवर या आणि मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये चॅनल्स आहेत आणि तिथं जे काही व्हिडिओ आहेत
ह्याच्यामध्ये बघा ऑलिम्पियाडची परीक्षा असते, तर ऑलिम्पियाडची परीक्षा इंग्रजीतूनच असते. पण ठीक आहे, परीक्षा इंग्रजीतून असली म्हणून काय फरक पडतो. मराठी मीडियमची मुलंसुद्धा आणि हिंदी मीडियमची मुलंसुद्धा, सेमी इंग्रजी माध्यमाची मुलंसुद्धा ऑलिम्पियाडच्या परीक्षेला बसू शकतात आणि विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाडच्या परीक्षांना बसलं पाहिजे. आणि ह्या परीक्षेमुळं आपल्या संकल्पना स्पष्ट व्हायला फार मदत होते. आणि मी अनेक व्हिडिओ त्या पद्धतीचे टाकतो, अजूनही टाकत राहीन. आणि विद्यार्थ्यांनी चॅनलवर यावं आणि दररोज त्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही गणिताचे प्रश्न असावेत. अगदीच. जसं सर तुम्ही आता सांगितलं की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन गणित देखील शिकवतात, वेगवेगळे व्हिडिओज देखील तुम्ही टाकतात. खास करून जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत की ज्यांना येणं इथे शक्य नाहीये, त्यांच्यासाठी हा किती मोठा बेनिफिट आहे? सगळ्यांसाठीच बेनिफिट आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी या चॅनलचा फार मोठा बेनिफिट आहे. कारण तुम्हाला जर चांगले शिक्षक असतील, तुमचा अभ्यास व्यवस्थित होत असेल, तुम्ही माझ्या चॅनलवर आलात, माझे काही व्हिडिओ पाहिले, तर तुमची रिव्हिजन होईल. अभ्यासामध्ये रिव्हिजनला फार महत्त्व असतं. आणि ग्रामीण भागातल्या मुलांना तर एक प्रकारचं ही फार मोठी संधी आहे की ते अगदी आरामात व्हिडिओ बघू शकतात. अगदी. आणि एखादी गोष्ट समजली नाही तर पुन्हा रिवाइंड करून बघू शकतात, मागे जाऊन बघू शकतात, अजून 2 वेळा बघू शकतात. अगदीच. त्याला काय प्रॉब्लेम? अगदीच. त्यामुळेच खरं तर तुमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि ते त्यांच्या कमेंटवरून देखील आपल्याला कळतच आहे. सर, आज तुम्ही ते आलात आणि आपल्या युट्यूब चॅनल बद्दल आणि चाटे क्लासेस बद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.